नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 75 लाख कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे 75 लाख कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, EPS अंतर्गत पेन्शन वाढणार। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPFO आणि कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे EPS याबाबत केंद्र सरकार लवकरच दिलासादायक निर्णय घेऊ शकते। मिळालेल्या माहितीनुसार सरकार सध्या EPFO अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेतन मर्यादा 15,000 रुपयावरून 21,000 रुपये करण्याचा विचार करत आहे। जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर देशातील सुमारे 75 लाख कर्मचाऱ्यांना थेट फायदा होईल। सध्या EPFOच्या नियमानुसार ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 15,000 किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांनाच EPF आणि EPSच्या लाभासाठी पात्र मानले जाते। यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही। मात्र ही वेतन मर्यादा वाढवल्यास 15,000 ते 21,000 या वेतन श्रेणीत येणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे। परिणामी त्यांच्या निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शन रकमेचा आकडा अधिक होईल। मित्रांनो, सध्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 12% रक्कम EPFमध्ये जमा केली जाते आणि नियोक्त्याच्या 12% योगदानापैकी 8.33% रक्कम EPS योजनेत जाते। मात्र या योगदानाची कमाल मर्यादा 1250 रुपये इतकी आहे। पगार मर्यादा 21,000 रुपयेपर्यंत वाढवल्यास हे योगदान 1749 पर्यंत जाऊ शकते। याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनवर होईल। पेन्शन अधिक मिळाल्याने आर्थिक सुरक्षतेला चालना मिळेल। मित्रांनो, याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांचे पगार 15,000 रुपयापेक्षा जास्त आहे पण योगदान मर्यादित होते त्यांना आता संपूर्ण योगदान त्यांच्या पगाराच्या आधारे द्यावे लागेल। त्यामुळे त्यांच्या EPF खात्यात जास्त शिल्लक जमा होईल आणि पेन्शन योजनाही प्रभावीपणे लागू होईल। पगार मर्यादा वाढल्यास कंपन्यांनाही नियोक्त्याच्या योगदानासाठी अधिक खर्च करावा लागेल। त्यामुळे काही कंपन्या आपल्या पगाराच्या रचनेत बदल करू शकतात। मित्रांनो, सरकार सध्या या प्रस्तावावर अंतर्गत चर्चा करत असून लवकरच याबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। सरकार सध्या EPS योजनेवर वर्षाला सुमारे 6,700 कोटी इतका खर्च करते। त्यामुळे ही मर्यादा वाढवून अतिरिक्त तरतुदीची गरज भासू शकते। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।